जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या वाढदिवसानिमित्तानं मिरज तालुक्यातल्या शिपूर येथे जनसुराज्य शक्ती केसरी बैलगाडी शर्यत पार पडली। बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं समित कदम यांनी आमदारकीची निवडणूक लढवावी अशी देखील इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। बैलगाडी शर्यतीच्या सभेच्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते व नेत्यांनी मिरज विधानसभेचं आरक्षण उठल्यावर समित कदम यांनी मिरज विधानसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली, ज्याला उपस्थित कार्यकर्त्यांनी देखील जोरदार प्रतिसाद दिला। समित कदम यांचा गेल्या काही वर्षात जिल्ह्यासह राज्यात राजकीय दबदबा वाढला आहे। तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाची ताकद देखील जिल्ह्यात वाढली आहे। विशेषतः मिरज तालुक्यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाने चांगलीच भरारी घेतली आहे। त्यामुळे समितदादा कदम यांनी आमदारकीची निवडणूक लढवायला पाहिजे आणि समित कदम निवडणूक जिंकतील देखील असा विश्वास अनेक नेत्यांनी यावेळी व्यक्त केला। तर समित कदमांना आमदारकी मिळणार का या प्रश्नावर शर्यतीसाठी उपस्थित असणारे जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार व माजी मंत्री विनय कोरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच भविष्यात समित कदम यांना चांगली संधी मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे। मैदानाच्या माध्यमातून खरं तर अनेक वक्त्यांनी समितदादांच्यासाठी आमदारकीची मागणी केलेली आहे। तुम्ही कसं बघता, कारण की राज्यात तुम्ही सत्तेत जरी असला तरी अजून घटक पक्ष म्हणून तुम्हाला आमचा निश्चितपणानं त्या दिशेनं प्रयत्न चालू आहे। घटक पक्ष म्हणून अनेक चांगल्या गोष्टी उद्याच्या काळात घडतील, पण महत्त्वाचं पक्ष आणि संघटना या दृष्टीनं लोकभावना आणि लोकांना बरोबर घेऊन त्यांचा विश्वास संपादन करणं हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आज सगळ्यांच्या बरोबर करायला मिळते, याचा आनंद आम्हाला आहे। समित कदम यांना भविष्यात संधी मिळेल का आमदारकीची, कारण की कार्यकर्त्यांची तशी मागणी आहे। आज मैदानाच्या निमित्ताने अनेक मागणी कार्यकर्ते आता डिलिमिटेशन झाल्यानंतरच्या घटना अजून चांगल्या आहेत। अजून काही जर पक्ष वेगळ्या संधी आल्या तरी आहेत का, आज विधान परिषदेसारख्या ठिकाणी जरी काही घडामोडी महायुती म्हणून आम्हाला करता आले तर अशा अनेक गोष्टी सगळ्या आज तुमच्यासमोर बोलत नाही, पण चांगली संधी आपल्याला कार्यकर्ता म्हणून समोर येत असताना निर्माण झालेली त्या ठिकाणी बघायला मिळेल। या